नमस्कार सर्वांना, मी भाग्यश्री तेली हिराईज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही भरपूर प्रकारे खिचडी खाल्ली असेल वेगवेगळ्या प्रकारच्या, तर मी आज एक खिचडी बनवते, छान खानदेशी खिचडी। तर त्याच्यासाठी मी पेला घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती तुम्हाला कमी जास्त ते करू शकता। मी हे 2 पेले तांदूळ घेतलेले आहेत आणि हा एक पेला तुरीची डाळ घेतलेली आहे। तर मी अर्ध्या तासापूर्वी भिजत घातले डाळ आणि तांदूळ। तर आता आपण खिचडी बनवायला घेऊया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी तेल घेतलेलं आहे, थोडं जास्तीचं तेल घालायचं। हे जवळजवळ 4 टेबलस्पून तेल आहे। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। आता ह्याच्यामध्ये मला राई घालून घ्यायची। एक चमचा मी राई घातली। एक मी दालचिनीचा तुकडा घेतलाय। 4 लवंग घेतलेत। लवंग आणि दालचिनी जर तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही घाला। मी घातली थोडं स्वाद वेगळा येण्यासाठी। तर त्याच्यामध्ये आता हिंग घालूया। एक कांदा घेतला मी बारीक चिरून, एक कांदा अख्खा। कढीपत्त्याची पाने टाकूया 4-5। चांगला परतून घेऊया कांदा। आता ही खिचडी मी कुकरमध्ये बनवणार आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी, कारण मला हे परतायचं आहे। त्याच्यामध्ये डाळ तांदूळ आपण ह्याच्यात परतून घ्यायचे छान, आणि त्यानंतर मग कुकरला लावायचे। 3-4 शिट्या काढायच्या, आपली खिचडी तयार। मग कांदा चांगला मऊ व्हायला पाहिजे, म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते। आणि एक गोष्ट, तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही घाला, नसेल आवडत तर नका घालू, कारण मी टोमॅटो वापरते। मला खिचडीमध्ये टोमॅटो आवडतो खूप। टोमॅटोची पण आपली वेगळी टेस्ट असते खिचडीमध्ये। खिचडी तुम्ही कोणतीही बनवा, त्याच्यामध्ये टोमॅटो हवाच। तर आता बघा, इथे कांदा चांगला छान गुलाबी झालेला आहे। मी 2 छोटे टोमॅटो घेतलेत, मोठा एक घेतला तरी चालेल। तर ह्याच्यामध्ये आता आपण लाल मिरची पावडर टाकूया। हळद घालायची नाही। मी ती पण थोडी परतून घेऊया आपण। गॅस मी मध्यम करते, कारण मसाला जळायला नको। तर यामध्ये आता प्रथम मी डाळ घालून घेते। डाळ छान फुगून मस्त मोठी झाली अगदी। अर्धा तास भिजवलं तरी बस होईल। जर तुम्हाला खूपच घाई असेल तर तुम्ही फक्त धुवून पण घेऊ शकता। ती काय लगेच कुकरमध्ये होते खिचडी। त्यासोबत तांदूळ पण घालून घेऊया। त्याला छान आपण परतून घेऊया। तर बघा, खिचडी आपली डाळ तांदूळ चांगले परतून झालेले आहे। तर आता इथून कुकरमध्ये ट्रान्सफर करूया आणि शिट्ट्या घेऊया त्याच्या 3-4। तर पहा, इथे मी या पेल्याने मोजून पाणी घेतलेलं आहे, 5 पेले। तर इथे बघा, मी पाणी घालून घेते।
कुकरमध्ये. ज्या पेल्याने मी तांदूळ डाळ मोजून घेतली होती त्याच पेल्याने मी हे पाणी गरम करून घेतलं चांगलं उकळून. आपला हा पेला तर थोडीशी शिजू द्यावी, चांगली याला उकळी येऊ दे. त्याच्यानंतर मग आपण झाकण लावूया, कारण आपल्याला मीठ घालायचं अजून. गॅस मी आता मोठा करते. हे मीठ मी 2 टीस्पून भरून घेतलेलं आहे, कारण मीठ आपण नंतर घालू शकत नाही. मीठ कमी असेल तरी चालेल, पण जास्त नको. थोडंसं असं ढवळून घेऊया. आता याला चांगली उकळी येऊ द्या. तर पहा इथे खिचडी आपली छान उकळली आहे. जरा त्याला एकदा फिरवून घेऊया चमच्याने. आता आपल्याला याच्यामध्ये आता झाकण लावायला काही हरकत नाही. तांदूळ खूप जुने आहेत, त्याच्यामुळे मला तिथे अजून एक पेला पाणी घालावं लागेल. 5 पेले अगोदर पाणी घातले, अजून मी हा 1 पेला मी पाणी वाढवला याच्यामध्ये. आता ही थोडीशी कोथिंबीर घालूया याच्यावर. मिक्स करायची ह्याच्यामध्ये कोथिंबीर. गार्निशिंगसाठी मी ठेवलेली आहे वरून कोथिंबीर. चला तर आता ह्याला मस्त झाकण लावूया. गॅस मोठा करते आणि आता याला 4 शिट्या आपण काढायच्या, 3 ते 4 शिट्या. तर इथे पहा, हे म्हणाले ना मी आपल्याला अजून एक रेसिपी बनवायची ह्याच्यासोबत. तर मी इथे जवळजवळ अर्धी वाटी मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं आणि याच्यात लसूण घातल्यानंतर अगदी चरचरलं पाहिजे. ते बघा, ह्या मी सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6. त्याचे मी अशा बिया कापून बिया काढून घेतल्या आहेत सर्व. मी कोणत्याही कमी तिखट मिरची घेऊ शकता. आता आपला लसूण तापले का बघूया. तेल ते बघा, इथे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. एकदम गॅस थोडासा छोटा करते आणि ह्या लसूण घालून घेते मी याच्यामध्ये. सांभाळून घाला, तेल खूप गरम असतं. नाही तर चमच्यामध्ये वगैरे घेऊन असं लसूण सोडत जा लसूण तेलामध्ये. थोडा लसणाचा कलर चेंज करून घेऊया. तर पहा, इथे आपल्याला लसूणचा कलर आता साधारण असा चेंज झाला आहे, लालसर होत आलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण ह्या मिरच्या घालूया. आणि आता गॅस बंद करते मी. थोडंसं 1-2दा परतायचं. लसूणचा पण कलर चेंज झाला, अगदी लाल झाला. आता मी गॅस बंद करते. मिरच्या आपल्याला करपू द्यायच्या नाही, लसूण पण करपू द्यायचं नाही. तर आता मी हे उतरून घेते. तर बघा, आपली इथे खिचडी तयार झालेली आहे. छान अगदी मोकळी झालेली आहे खिचडी. तर आता आपण सर्विंग ताटामध्ये काढून घेऊया. तर आता बघा, आपली खिचडी छान तयार झालेली आहे. ही तुम्हाला कशी वाटली सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आता आपण खिचडी
टेस्ट करून बघूया. हे जे तेल आहे हे तेल आपण असं थोडंसं इथे टाकूया आणि एक मिरची घेऊया. तुम्हाला तिखट हवं असेल तरच. आणि ही मिरची अशी ह्याच्यामध्ये अशी चुरायची. बघा अशी चुरायची ह्याच्यामध्ये. खायची. वा, खूपच सुंदर झाली खिचडी. तुम्ही पण एकदा ट्राय करा. थँक्यू.